नमस्कार. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाहू शकता महाराष्ट्राभर सर्वदूर असा पाऊस जो आहे पाहायला मिळालेला आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. त्यानंतर आजच्या दिवशी सुद्धा दिवसभरामध्ये चांगला पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. तर आजची संध्याकाळ कशी असेल, दिवसभरामध्ये पाऊस जो कशा पद्धतीने झाला आहे, त्याचबरोबर 25 जुलै म्हणजे उद्याचं हवामान महाराष्ट्रामध्ये कसं असेल, किती बदल होऊ शकतो, त्याचबरोबर जी प्रणाली सिस्टीम आहे, कमी दाबाचा पट्टा हा कोणत्या दिशेला पुढे सरकू शकतो, सगळी माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, कुठे अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 70 किलोमीटर प्रति तास वेगाने जे वारे आहेत हे सध्या वाहत आहेत आणि कोणत्या धरणामध्ये यामधून विसर्ग वाढवलेला आहे, सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे पावसाच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपण सॅटेलाईटची उपग्रह मॅप आहे हा पाहणार आहोत. पाहू शकता जो कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी सक्रिय होता गेल्या 2 ते 3 दिवसापासून, हा वरच्या भागामध्ये गुजरातकडे सरकलेला आहे. आणि गुजरातकडे जर तुम्ही पाहिलं तर या भागामध्ये जबरदस्त अशा पद्धतीने ढगांची दाटी ही पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणावर पावसाचे ढग जे आहे हे गुजरात त्याचबरोबर राजस्थानकडे हे पाहायला मिळत आहेत. तर राज्यातील हवामान कसं आहे, काल नाशिक घाट असेल, पुणे घाट, ठाणे, पालघर परिसरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे हा पाहायला मिळाला. आज दिवसभरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस हा झालेला आहे. सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि पुणे घाट परिसरात सुद्धा जोरदार पाऊस जो आहे हा झालेला आहे. धुळे आणि नंदुरबारच्या पश्चिम भागात सुद्धा चांगला पाऊस हा झालेला आहे. त्याचबरोबर पूर्व भागामध्ये पावसाचा जोर हा काही प्रमाणामध्ये कमी राहिलेला आहे. तुम्ही जरी सॅटेलाईटची यामध्ये पाहिलं तर पाहू शकता ECMWFचा जो मॅप आहे, तर या मॅपमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्पष्टपणे हा आत्ताचा लाईव्ह मॅप दिसतोय. संपूर्णपणे पाहिलं तर पाहू शकता गुजरातकडे ही प्रणाली जोरदार सक्रिय आहे. त्याचबरोबर मुंबईसह कोकण किनारपट्टीसुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सध्या पाहायला मिळतोय. संध्याकाळपासून हा जोर थोडासा कमी झाला आहे, मात्र काल आणि दिवसभरामध्ये हा मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे सक्रिय होता. मात्र त्याच वेळेला तुम्ही मध्य महाराष्ट्र पाहिलात किंवा विदर्भ पाहिलात, पावसाचा जोर हा खूपच कमी पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहू शकता काही यांचं जे कमेंट येतात यामध्ये व्ह्यूअर्स असतील जे यामध्ये त्यांची कमेंट अशी असते की पाहू शकता त्यांचं म्हणणं असं असतं की यामध्ये पावसाची जी शक्यता आहे या अगोदर सांगण्यात आलं होतं की अल निनोमुळे कमी होऊ शकतो, तर सध्या ती स्थिती आहे. फक्त जो पाऊस जो आहे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा फक्त ह्याच्या सिस्टीम जे कमी दाबाचा पट्टा जो प्रणाली तयार होते याच कारणामुळे पावसाची स्थिती ही तयार होते. मात्र जर कमी दाबाचा पट्टा प्रणाली नसेल, LP नसेल, तर पाऊस जो आहे हा खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. आणि ही स्थिती मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाहायला मिळते. मात्र नाशिक, पालघरसह मुंबईसह कोकण किनारपट्टी या भागामध्ये चांगला पाऊस हा झालेला आहे. तर हवामान प्रणाली याबाबत जाणून घेऊयात. सध्या जी सिस्टीम आहे लो प्रेशर सिस्टीम ही सध्या राजस्थानच्या उदयपूर परिसरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे सध्या सक्रिय असलेलं पाहायला मिळत आहे. या मॅपमध्ये सुद्धा पाहू शकता गुजरात राजस्थानच्या सीमेवर. आणि यामुळे काय होत आहे तर महाराष्ट्रामध्ये वेगवान वारं आणि पावसाचे ढग अद्यापही कायम आहेत, कारण सिस्टीम खूप जवळ आहे जी वरच्या भागामधून म्हणजे जवळजवळ या भागामधून सक्रिय ती वरच्या भागाकडे सरकलेली आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये नवीन हवामान प्रणाली ही तयार होत असून पुढील 2 दिवसामध्ये तिचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यावर होण्याची शक्यता आहे. म्हणजे या भागामध्ये सुद्धा एक नवीन सिस्टीम तयार होते आणि विदर्भ आणि मराठवाड्यावर याचा परिणाम हा होणार आहे. तर त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पुढच्या 2 दिवसामध्ये पाऊस जो आहे तर सध्या कमी असेल तर वाढण्याची शक्यता आहे. हा उद्याचा मॅप आहे. उद्याच्या स्थितीनुसार सुद्धा याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं आहे. हा कमी दाबाचा पट्टा याच भागामध्ये सक्रिय आहे. त्याच वेळेला मुंबईसह कोकण किनारपट्टी भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कायम राहील.
आणि त्याच वेळेला बाकीचा जर भाग पाहिलात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, हा हलका पाऊस काही ठिकाणी पडू शकतो, मात्र खूपच कमी प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. त्याच वेळेला आपण सांगितल्या पद्धतीने बंगालच्या उपसागरामध्ये ही सिस्टीम जी आहे प्रणाली तयार होते आणि या कारणामुळे 26-27 पासून पाऊस जो आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये या भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्याबाबतच्या अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर तत्पूर्वी उद्याच्या 25 जुलैला कोणकोणत्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट हा दिलेला आहे तो जाणून घेऊयात. सर्वात महत्त्वाचा भाग ऑरेंज अलर्ट जो आहे हा पुणे घाट, सातारा घाट, रायगड या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे हा उद्यासुद्धा होण्याची शक्यता आहे. तसेच 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस 60 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येलो अलर्ट कोणत्या भागासाठी आहे तर नाशिक घाट या भागासाठी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हे दिसून येते. त्यानंतरनं विदर्भ आणि मराठवाडा, विदर्भामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये पावसाचा जोर हा वाढू शकतो. नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातसुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हा पडू शकतो. आता धरणांची स्थिती पाहिली तर वीर याचे धरण आहे, या धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठ जे काठावरील जे नागरिक आहेत यांना सतर्क राहण्याची यामध्ये वॉर्निंग देण्यात आली आहे, अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीतील पाण्याचा प्रवाहसुद्धा वाढला असून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं हे महत्त्वाचं आहे. खबरदारी कोणत्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे तर घाट परिसरामध्ये अनावश्यक प्रवास टाळा. त्याचबरोबर नदी आणि धरणं परिसरामध्ये सध्या टाळणं आवश्यक आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हवामान खात्याच्या अधिकृत अपडेट आणि सूचनांचं पालन करा. आणि अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पुढच्या पावसाच्या अपडेट, त्याच्यानंतरच्या जुलै महिन्यासाठीचा शेवटचा जे 4 ते 5 दिवस आहेत हे कशा पद्धतीचं हवामान असेल याबाबतच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.